त्यात काय विषय आहे? हा 100% आहे. कोणाचे असेल खुमखुमी तर या मी तयार आहे. ते सोडून द्या, काय नाही काय उगा आपलं कुठंतरी वर काहीतरी दाखवायचं की आम्ही काहीतरी केलं म्हणण्याला. बोला. उद्धव ठाकरेंवर काही बोलणार नाही असं तुम्ही म्हणाले होते, पण आज कार्यकर्ते चांगलेच घसरले. कुठेही या, तुम्ही या, आम्ही पण. कोण? भाषणामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना इशारा दिलाय, हो. काय म्हणजे आव्हान समजायचं का उभाटा गटामध्ये? आव्हान काय, कोणी आव्हान दिलं तर मी आव्हान तर घेणारच ना, स्वीकारणारच ना, प्रश्नच नाही ना काही. मी 4-5-7 दिवस झाला आज फिरतोय इथं, रोज आहे मी हातगावमध्ये किंवा माहूरमध्ये सुद्धा मी गेलो. मग मला दाखवायचे ना, मग आजच कशाला ते प्रयास करायचा? आज कारण नसताना प्रयास आहे ना ते. त्यामुळे जर कोणी जर आव्हान देतच असेल तर मी घेणारच आव्हान, त्यात काय प्रश्नच नाही ना काही. उद्धव साहेबाचा त्या गोष्टीचा काय संबंध झाला? गावागावात फिरणार, 8-10 दिवसानंतर गावागावात जाऊन फिरणार असेल. फिरणारच, प्रश्नच नाही काय. लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, मला फिरावंच लागेल ना, त्यात काय विषय आहे? हा 100%च आहे. कोणाचे असेल खुमखुमी तर यावं पुढं मी तयारच आहे. हेतू काय असा? तुम्ही म्हणता किंवा 4-5 दिवसापासून मी फिरतोय, आज ते सोडून द्या, काय नाही काय उगा आपलं कुठंतरी वर काहीतरी दाखवायचं की आम्ही काहीतरी केलं म्हणण्याला, तेवढंच आहे, बस दुसरं काही नाही आहे. आणि मी जरी हे पाऊल उचललं असलं तर कोणासाठी उचलला? याच लोकांसाठी उचलला होता ना, दुसरं काय कारण आहे? उद्या सगळ्या गोष्टी सर्व कसा करणार, कार्यकर्ता कसा टिकणार, सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागते. असं थोडीशी हे केल्यानं होत नाही. आणि माझं असं मत आहे की जे माझे पूर्वग्रहित जे काही लोक विरोधक होते तेच आहेत आज जे काही करतायत ते, दुसरं काय नाही. माझ्यासोबतही राहून विरोधच करत होते, दुसरं काय करत होते? साहेब, हातगावमध्ये काही उबाटाचे नगरसेवक आहेत, काही चर्चेत आहेत का? काय आहेत का उबाटाचे नगरसेवक? उबाटाचे नगरसेवक म्हणजे मीच निवडून आणलेले आहेत आणि मला काय संपर्कात राहायचा काय प्रश्न आहे? ते माझ्यासोबतच आहेत सगळे, प्रश्नच नाही काही. आता बोलू का? अधिकृत पक्ष प्रवेश वगैरे हो, होईल ना. 10-12 दिवसामध्ये मी यांना सगळ्याचा जाडजोड लावतोय. एक मुष्ट, एक संघ सगळ्याचा प्रवेश घेणार आहे. काही दुमत नाही आहे, सगळे माझ्यासोबतच आहेत. तुम्ही बघितले त्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक आलेले होते. पदाधिकारी वगैरे 1-2-3 जर सुट्टे सोडले प्रत्येक तालुक्यातले तर काय बाकी सगळे माझ्यासोबतच आहेत, नक्की माझ्यासोबतच येणार. उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला होता जिल्हा प्रमुखांना, हे सगळं आंदोलन केल्यानंतर कराटे काय म्हणून कौतुक केलं त्यांचं. काय कौतुकासारखं काय दोघा-तिघा जणांना झेंडे दाखवले म्हणजे त्याला काय कौतुकाचं वाटतं काय? कुठंतरी लपून चोरून त्यांच्याच गावामध्ये होता तो विषय. अपने गली में तो कोई भी रहता ही है. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.